आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, मुंबईत बुलेट ट्रेनची लगबग सुरू असताना तिकडे मराठवाड्यातल्या बीडमध्ये पॅसेंजर ट्रेन आल्याचा आनंद सोहळा सुरू होता। मुंबईपासून बीडचं अंतर रस्त्याने जवळपास 500 किलोमीटर आहे, पण विकासापासून हजारो मैल दूर असतानाचा हा सगळा सोहळा आहे। स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनी बीडमध्ये पहिल्यांदा रेल्वे पोहोचली, यातच सगळं आलं। आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन। निजामशाहीतून मुक्त होऊन मराठवाड्याला 78 वर्ष झाली, पण भूगोलानं अन्याय केलेल्या मराठवाड्यावर या व्यवस्थेनं सुद्धा अत्याचार केल्याची भावना आहे। त्यामुळे मागासलेपणाचे साखळदंड मुक्तीनंतर सुद्धा मराठवाड्याच्या पायात कायम आहे। नुसतं मराठवाडा ही 5 अक्षर जरी उच्चारली तरी शत्रूला सुद्धा कळवळा यावा अशी परिस्थिती आहे। ज्या मराठवाड्याला ऐतिहासिक वारसा आहे, संतांचा विचार आहे, इथला माणूस प्रचंड कष्टाळू आहे, पण तरीही इथल्या मातीत शेतकऱ्यांचे अश्रू आणि हवेत सामाजिक अस्वस्थतेची प्रचंड धग आहे। ही एक भावनात्मक अशी वेदना आहे जी आकडेवारीत मोजता येत नाही, ती प्रत्येक मराठवाडावासियाच्या काळजात ठसती आहे। मराठवाड्यातला प्रत्येक समाज आज अस्वस्थ आहे, कथित पुढारलेला आहे आणि मागासलेला सुद्धा। मराठा समाजाला कुणबी दर्जा मिळावा म्हणून आंदोलनं झाली, उपोषणं झाली, पण त्यातून ओबीसी समाज अस्वस्थ झाला, कारण त्यांना आपल्या अस्तित्वाची चिंता वाटते। आता बंजारा समाज जो आरक्षणात आहे तो प्रचंड मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलाय। भटक्या विमुक्तांची परिस्थिती वेगळी नाही। मराठवाड्यातल्या अस्वस्थतेचा विस्फोट म्हणजे सध्याचे हे आरक्षण लढे आहेत। महाराष्ट्रात येताना आणि आल्यावर मराठवाड्यावर अन्याय झाल्याची बोच कायम आहे। त्यातून जातीय संघर्ष उभे राहिले, शेती जगवू शकत नाही म्हणून निराश झालेली माणसं आरक्षणातून जगण्याचं उत्तर शोधू पाहत आहेत, प्रसंगी एकमेकांच्या अंगावर धावून जात आहेत। हे संघर्ष केवळ आरक्षणापुरते नाही आहेत, तर त्याच्या मुळाशी इथलं मागासलेपण आणि शेतीचे प्रश्न प्रमुख कारण आहे। त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण ढवळून काढणाऱ्या आरक्षणाच्या लढ्यांमागची वेदना समजून घेणं गरजेचं आहे। विना अट महाराष्ट्राला मायेची मिठी मारणारा मराठवाडा सामाजिक अस्वस्थतेच्या गर्तेत का सापडलाय याचं उत्तर शोधणं गरजेचं आहे। 78 वर्षापूर्वीच्या निजामांच्या गॅझेटच्या पानात आपल्या प्रश्नांची, भविष्याची उत्तरं आणि वेदनेवरती औषध माणसं शोधतायत, ही त्यांची हतबलता आहे, ऐतिहासिक चूक आहे। या 78 वर्षातली समस्त राज्यकर्त्यांचं हे अपयश आहे। मराठवाडा नावाची महाराष्ट्राच्या पोटातली भळभळती जखम आपल्या महाराष्ट्राला परवडणारी नाही, हे इथल्या राज्यकर्त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे। म्हणूनच आज या सगळ्या मुद्द्यावरती सखोल चर्चा आपल्याला करायची आहे, सामाजिक अंगाने ही चर्चा करायची आहे, पण या सगळ्या चर्चेत काही मूलभूत सवाल आपल्याला उपस्थित करायचे आहेत। तो बडे मुद्द्याच्या या चर्चेमध्ये चर्चेची सुरुवात मी करणार आहे हरिभाऊंपासून। ती याच्यासाठी, हरिभाऊ, वस्तुतः बंजारा समाजाला आज आरक्षण आहे, 3.5% आरक्षण असताना सुद्धा बंजारा समाज आज रस्त्यावर इतक्या अस्वस्थतेने का उतरलेला आहे? बंजारा समाज खरंच आदिवासी या गॅझेटच्या पानांमधून बनू शकेल का? शकेल तर कसा? एकदा महाराष्ट्राला समजून सांगा। बंजाराला 3.5% नाही, फक्त 3% आरक्षण आहे। आणि ते आरक्षण डिनोटिफाईड ट्राइब्स या नावाने आहे। मग आम्ही ट्राइब्स आहोत, आम्हाला ट्राइब्स म्हटलं जातं, मग ट्राइब्सचा दर्जा का दिला नाही आमचा सवाल आहे। आणि ही मागणी आजची नाहीये, किंवा हे जे हैदराबाद गॅजेट आलं तेव्हापासून आम्ही मागणी करतो अशातला भाग नाहीये। गेले 50-55 वर्ष, खरं तर 1966 पासून वसंतरावजी नाईक मुख्यमंत्री असताना ही मागणी, तेव्हापासून आमचे भानावजी होते, रणजित नाईक, आमचे आपले चंद्राम चव्हाण गुरुजी, मुडे सर, असे अनेक एक टीम होती त्यावेळेस। तर ऑल इंडिया ची टूर करून त्यांनी हे जाणून घेतलं की बंजाराची स्थिती काय आहे, आणि त्यानंतर ती मागणी सुरू झाली। म्हणून आजची मागणी नाही, आजची मागणी जी उचल खाल्ली आहे ती मराठा समाजाला, तुम्ही तो गॅजेट बघून द्या, गॅजेट म्हणजे हैदराबाद गॅजेट
ला अनुसरूनच तुम्ही आरक्षण दिलेलं आहे कुणब्याचं. मग हैदराबाद गॅजेटमध्ये काय आहे, तर हैदराबाद गॅजेटमध्ये कुणबी मराठा हे पानोपानी लिहिले हे एकच आहे. मग कुणबी मराठा एकच आहेत म्हणून तुम्ही देताय, तर आमच्या बाबतीत सुद्धा लमाण आणि बंजारा एकच आहे असं म्हटलंय. एवढंच नाही तर बंजारा ही प्रिमेटिव्ह ट्राईब्स आहेत असं हे नोंद करून ठेवली आहे ब्रिटिशांनी, आम्ही नाही केली, ब्रिटिशापासून केली आहे. गव्हर्नमेंटचं जे गॅजेट आहे किंवा गव्हर्नमेंटचं गॅजेट म्हणतो की बंजारा समाज ट्राईब्स आहे. मग आता त्यांना जो न्याय तोच आम्हाला न्याय. सरळ म्हणजे आमचे लोक का एवढे, जो मराठा समाजाला न्याय आहे तोच आम्हाला न्याय हवाय असं तुम्ही म्हणताय. आपल्या सोबत गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण आहेत. संदेशजींबद्दल मी एक सांगेन की त्यांनी आता नुकताच मोर्चा काढला बंजारा समाजाचा, जालन्यामध्ये विराट मोर्चा काढला. तशाच प्रकारचा मोर्चा बीडमध्ये सुद्धा निघाला, सोलापूरमध्ये मोर्चा निघाला. संदेशजी, मला हे जाणून घ्यायचं आहे की या सगळ्या मोर्चांच्या मधून बंजारा समाजाचा एक मोठा आक्रोश रस्त्यावरती दिसला. ही अस्वस्थता नेमकी काय आहे? मराठवाड्यातला हा बंजारा समाज एवढा अस्वस्थ का आहे? माझा आवाज येतोय? येतोय, बोला, सलग बोला. हा, सर्वप्रथम मी IBN लोकमतचं धन्यवाद देतो. अस्वस्थ होण्यामागचं महत्वाचं कारण असं आहे की ही जे काय आमची एसटी प्रवर्गाची मागणी आहे ती काय फक्त जरांगे साहेबांनी जे काय मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं तेव्हापासून नाही आहे. मी ज्यावेळेला लहान होतो, मला कळत नाही, त्याच्या आधीपासून आमच्या समाजाची मागणी राहिलेली आहे. परंतु भारताला स्वातंत्र्य म्हणून 79 वर्ष होत आले तरी देखील त्यांच्या जे काही हाल अपेष्ट आहेत, त्यांना रोजगार नाहीये. दिवाळी जर झाली तर आमच्या तांड्यातली लोक, जर तुम्ही बीड, लातूर, उस्मानाबाद आणि या मराठवाड्यातला आणि बेसिकली सगळ्याच महाराष्ट्रातला जर समाज बघितला तर ते दिवाळी झाल्यानंतर सगळी लोक कुठेतरी ऊस तोडायला जातात, कुठेतरी दुसऱ्यांच्या हाताखाली काम करायला जातात, कुठेतरी खोदकाम करायला जातात, कुठेतरी कन्स्ट्रक्शन कामाला जातात. त्यांना रोजगार नाहीये, उपासमारीची वेळ येते. तर ही जे काय हाल अपेष्ट आहे ही हाल अपेष्ट आधीपासून आहे. परंतु आता निमित्त जरांगे साहेबांच्या आंदोलनाचं झालं आणि त्यांना कळून चुकलंय की हैदराबाद गॅजेटच्या आधारे जर मराठा समाजाला आरक्षण मिळतंय तर मग आपल्याला का मिळू नये. म्हणजे त्यांची जी काही भावना आहे त्या भावनेचं त्याला उद्रेक झालाय आणि त्यांना कुठेतरी वाटतंय की नाही, आता आम्हाला देखील एकत्र आलं पाहिजे आणि हा समाज पहिल्यांदा एवढा जागृत झालेला आहे, त्याच्यामुळे हा आक्रोश साहजिक आहे दिसणं, असं मला म्हणायचं. ठीक आहे, पण यातला एक महत्वाचा प्रश्न असा आहे की जर तुम्हाला आदिवासींचं आरक्षण हवं असेल किंवा आदिवासींना जे आरक्षण मिळतं, ज्या सोयी सुविधा मिळतात त्या तुम्हाला मिळवायच्या असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला सुद्धा आपण कसे आदिवासी आहोत हे सिद्ध करावं लागेल. त्याच्या काही कसोट्या आहेत, त्या कसोट्या तुम्ही कशा पार करणार आहात, तुम्ही कसं पटवून देणार आहात इथल्या घटनेला, संविधानाला, न्यायालयाला, सरकारला, सगळ्यांना की आम्ही सुद्धा आदिवासी आहोत. हा, निश्चितच. बेसिकली लोकूर कमिटीच्या आधारे जे काही 5 ज्या काही महत्वाच्या निकष त्यांनी सांगितलेल्या आहेत, त्या 5च्या 5 निकष आम्हाला लागू पडत आहेत. प्रिमिटिव्ह ट्रेड्स जर आपण बघितलं, प्रिमिटिव्ह ट्रेड्स 1 नंबर. तर आज देखील हा समाज शिकार करून खातोय. सशाची शिकार करून खाणं हा त्यांचा आवडता छंद आहे. एवढंच नव्हे तर तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे की आदिवासीपणाचं लक्षण काय असू शकतं. या धर्तीवर 2च प्राणी रक्त पितात, रक्त खातात. एक म्हणजे वाघ, सिंह आणि तिसरा म्हणजे गोरबंजारा समाज. तुम्ही बघा, कदाचित आपल्या पल्लवीताईला माहित असेल, आमच्यामध्ये सळोई नावाचा प्रकार असतो. त्या सळोई नावाच्या प्रकारामध्ये बकऱ्याचं जे रक्त असतं त्या रक्ताची ती भाजी केल्या जाते. यापेक्षा आणखीन काय पुरावे हवेत. आणि आजही हा समाज हा फार मांसाहारी, याचे जर मांसाहाराचे जर प्रकार बघितले तुम्ही तर मी सांगू शकत नाही एवढे मांसाहाराचे प्रकार आहेत. म्हणजे शिकार करून खाणारा समाज आहे. हा एक प्रिमिटिव्ह ट्रेसचं लक्षण आहे. जॉग्राफिकल आयसोलेशन जर आपण म्हटलं तर आज देखील हा तांडा गावापासून वेगळा आहे. त्यांना कुठेतरी थोडंसं अप्रोच रोड झालं किंवा त्यापासून थोडंसं लांब राहावं लागतं. कितीतरी तांड्यांना रस्ते नाही आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, आज कितीतरी अशी लोक आहेत की त्यांनी आतापर्यंत जिल्ह्याचं ठिकाण त्या ठिकाणी बघितलेलं नाहीये. त्यासोबत डिस्टिंक्टिव्ह कल्चर ज्या म्हणतो आपण, तर डिस्टिंक्टिव्ह कल्चरच्या बाबतीमध्ये आमचं जे काही जन्मापासून मरणापर्यंत ज्या काही विधी आहेत, संस्कार आहेत, ह्या सगळ्यापेक्षा वेगळ्या आहेत.
आमचे सण त्योहार जर तुम्ही बघितले तर इतर लोकांच्या कुठल्याच लोकांचे सण त्योहार ते मॅच होत नाहीये. मी एक सणाचे जर नाव सांगितले तर मला तेही सांगता येतील. त्यासोबत शायनेस टू कॉन्टॅक्ट, आजही हा समाज म्हणजे आजही आमच्या जे काही माता भगिनी आहेत त्यांना नीट मराठी बोलता येत नाहीये. त्यांना जर कोणाशी बोलायचं असेल तर त्यांना ते 10 वेळा 50 वेळा विचार करतात की मी यांना बोलू की नको बोलू. कितीतरी जे शेतमजूर आहेत, काम करणारे लोक आहेत, त्यांना बोलण्यासाठी ते थोडेसे लाजरे बुजरेपणा त्यांच्यामध्ये दिसून येतो. आणि त्यासोबत सोशली बॅकवर्डनेस तर आहेच आहे, हे काही सांगायची गोष्ट नाहीये. आज देखील ह्या सगळे जे काही 5 जे काही महत्वाचे निकष आहेत जे काही लोकल कमिटीच्या द्वारे झालेले आहेत ते आम्ही पूर्ण करतो. मग मुद्दा हा आहे डॉक्टर संजय दाभाडे सर, जर ही जी प्रमुख लक्षणं आहेत आदिवासी असण्याच्या संदर्भातली किंवा ज्या कसोट्या आहेत त्या कसोट्या पार करणारा जर हा समाज असेल आणि आजवर जर त्या समाजाला आरक्षण किंवा त्या सुविधा त्या असण्याच्या किंवा त्या जमातीच्या मिळालेल्या नाही आहेत, तर मग त्या समाजाला त्या सुविधा द्यायला अडचण काय आहे? मुद्दा क्रमांक 1. आणि यातला जो गॅझेटचा आधार घेतला जातोय त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मगाशी आदरणीय हरिभाऊ राठोड साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला की क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट मध्ये आम्हाला ट्राईब म्हटलेलं आहे आणि जर आम्हाला ट्राईब म्हटलेलं असेल तर मग आम्ही अनुसूचित जमाती का नाही. मुळामध्ये ट्राईब याचा अर्थ हा इंग्रजांच्या कालखंडामध्ये अनुसूचित जमाती अशा अर्थाने कधीच घेतला गेला नाही. त्याचा अर्थ ज्या बंडखोर जाती किंवा जमाती होत्या, ज्या बंडखोर विशेषतः जाती होत्या, त्यांना एक लेबल देण्याचं काम हे ट्राईब म्हणून केलं, एक गट म्हणून. अशा पद्धतीनं त्याचा ट्राईबचा अर्थ होतो. याचा अर्थ असा की ट्राईब्स म्हणजे ज्याचा उल्लेख गॅझेटरीमध्ये आहे, वॉन्डरिंग ट्राईब्स असा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट तुम्ही 1871चा त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता की ट्राईब्स मधून म्हणून आमचा उल्लेख आहे. मुळामध्ये तुम्ही जर एके ठिकाणी म्हणजे क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट मध्ये जर तुम्हाला ट्राईब म्हटलेलं असेल याचा अर्थ तुम्ही अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट होऊ शकता असं नाही. उदाहरण देतो, मांगारुडी हे जे समाज आहे हा 1871च्या क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट मध्ये त्यांना क्रिमिनल ट्राईब म्हटलं गेलेलं आहे. परंतु आपण जर बघितलं महाराष्ट्राची जी 59 अनुसूचित जातीची यादी आहे त्याच्यामध्ये 47 क्रमांकावर तुम्हाला मांगारुडी दिसतील. म्हणजे जरी एके ठिकाणी तुम्हाला त्यांना मांगारुड्यांना ट्राईब म्हटलेलं असलं ब्रिटिश काळामध्ये, तरी आता मात्र ते अस्पृश्य म्हणजे पूर्वीच्या अस्पृश्य जाती म्हणून मांगारुडींचा उल्लेख आहे. त्याच्यामुळे पूर्वी आम्हाला ट्राईब म्हटलं म्हणून आता आम्हाला शेड्यूल ट्राईब म्हणा, ही मागणी, ही भूमिका अत्यंत असंविधानिक आणि अशास्त्रीय समाजशास्त्राला धरून किंवा अँथ्रोपॉलॉजिकल मानवशास्त्राला धरून ती मागणी होऊ शकत नाही. संदेशजी पटकन तुमची कमेंट ह्याच्यावरती घेतो, मला दोघांकडे द्यायचं. पटकन तुमची कमेंट, जास्त वेळ नाही, मला 2 पाहुण्यांना हे करा. दाभाडे साहेबांना हे सांगायचं आहे की ट्राईबचा अर्थ जरी ते जे सांगतात त्याप्रमाणे असेल तर लोकूर कमिटी 1965 प्रमाणे हे जे काही 5 निकष जे सांगितले ते निकष त्याला काय अर्थ आहे की नाही, हे सगळ्यात महत्वाचं बेस आहे. यापेक्षा आणखीन वेळेस काय सांगता येईल. ठीक आहे हरिभाऊ, पटकन तुमची कमेंट. तुम्ही पूर्ण करत असता, ते जर निकष तुम्ही पूर्ण करत असता 75 वर्ष तुम्ही का नाही त्याच्यामध्ये, तुम्हाला तुम्ही ते निकष या ठिकाणी माझ्याकडे महाराष्ट्र आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचं एक पत्र आहे. त्या पत्रात ते 31 मार्च 2017चं पत्र आहे, ते माननीय सचिवांना दिलेलं आहे. आणि जेव्हा ही मागणी गोर बंजारा म्हणून आम्हाला अनुसूचित जमातीच्या यादीत घ्या असं जेव्हा मागणी नोंदवण्यात आली त्यावेळेस हे पत्र आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ही आदिवासीच्या संदर्भातली अतिशय तज्ञ संस्था आहे. त्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत, त्यांचे संशोधन आणि प्रशिक्षण हे त्यांचं काम आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे ही मागणी फेटाळून लावलेली आहे. या 5 जे निकष आहेत हे 5 निकष प्राचीन जीवनमान, भौगोलिक अलिप्तता, भिन्न संस्कृती, स्वभावातील बुजरेपणा आणि मागासलेपणा हे 5 निकष गोर बंजारा समाज पूर्ण करत नाही. त्याच्यामुळे ही मागणी मान्य होऊ शकत नाही. हे अनुसूचित हे संपूर्ण पत्र जे आहे हे माझ्या मते हातामध्ये. हरिभाऊ पटकन कमेंट घेतो, मला 2 पाहुण्यांकडे हरिभाऊ तुमची कमेंट, छोटीशी कमेंट. चुकीचे जाऊ नये
तुमचं उत्तर घेतोय. याच्यापूर्वी 67 मध्ये बिल आलेलं आहे, 71 मध्ये बिल आलेलं आहे, 76 मध्ये बिल आलेलं आहे. हे उगीच बिल आले का? त्यावेळेस सगळ्या क्रायटेरिया फुलफिल करून स्टेट गव्हर्नमेंटचं रिकमेंडेशन घेऊन जॉईंट पार्लमेंटरी कमिटीने पूर्ण देशामध्ये दौरा करून हे सांगितलं की आदिवासी समाजाचा सगळं क्रायटेरिया आहे, बंजारा समाज फुलफिल करतो. एक उदाहरण, तुम्हाला अनेक उदाहरण देईल मी, मला थोडा वेळ दिला तर मी देईल. तुम्ही बोला एका मिनिटात अर्धा, असं होत नाही. सर आपल्याकडे 4:45 आहेत, वेळ मर्यादित आहे. नाही, वेळ मर्यादित आहे, सगळ्यांना आपल्याला चर्चेमध्ये घ्यावं लागेल. मी तुमची विलासजी नाही, एवढा लिस्ट आहे, याच्यात कमीत कमी पाहुणे ठेवले तर व्यवस्थित चर्चा आणि म्हणजे महाराष्ट्रात समजेल तुम्हाला. ठीक आहे, तुमची स्वतंत्र मुलाखत घेतो मी. नाही, 2 मिनिट तुम्ही देणार नाही तर एवढ्या 50-70 वर्ष कसं समजून सांगू? बोला. हे बघा, क्रिमिनल ट्राईब ऍक्ट जेव्हा अबॉलिश झाला, साहेबांनी लिहून ठेवलं की हा समाज सगळ्या आदिवासीचा क्रायटेरिया फुलफिल करतो. राज्य सरकारला डायरेक्शन दिलं होतं, राज्य सरकारने यांच्या संदर्भात निर्णय घ्यावा. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान लिहिलेला आहे त्याची जी लिस्ट आहे शेड्यूल ट्राईबची, 35 नंबरवर नायकना, मोठा नायका, नाना नायका, चोळीवाला नायका, सिंगवाला नायका, हे आमचीच एंट्री आहे. पण अडाणी समाज एवढा होता, आधी त्याने सांगितलंच नाही, कोणी बघितलंच नाही. सिंगवाला नायका, चोळीवाला नायका, कोण आहे दुसरा? बंजारा समाजच आहे, पण हे कोणी बघितलं नाही. आणि 3 वेळा बिल आल्यानंतर तुम्हाला सांगतो, हे जे गॅजेट म्हणतात ना, हे नुसतं गॅजेट नाही आहे. रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट 1956 चा जो ऍक्ट आहे, जेव्हा आम्ही 5 जिल्हे इकडे आलो, त्याच्यामध्ये जसा कुणबी आणि मराठा एक असं लिहिलेलं आहे, तसं लमाण आणि बंजारा लिहिलेलं आहे. त्यामध्ये असं होतं की जो समाज ज्यांना ज्या सवलती आरक्षण मिळत आहे ते त्यांना कंटिन्यू राहील. ठीक आहे, हे सगळे पुरावे, आणखी तुम्हाला कितीतरी पुरावे देईल. मी येतो तुमच्याकडे. हरिभाऊ, मी येतो तुमच्याकडे. मला या चर्चेमध्ये राजेंद्र कोंडरे सरांना घ्यायचंय. कोंडरे सर, रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेटचा जेव्हा मुद्दा आला तेव्हा ही ऐतिहासिक चूक झाली असं म्हणणं सरांचं आलं, पण आता गॅझेटच्या त्या पानांमधून आरक्षणाचा मार्ग शोधला जातोय. आपल्या सगळ्या प्रश्नांवरती मार्ग शोधला जातोय. आरक्षणाचा हा मार्ग आहे. आज मराठवाड्यामध्ये अनेक मराठा समाज बांधवांना कुणबी प्रमाणपत्र दिली गेली. त्यामुळे तर कदाचित आता बंजारा समाजाची भावना अधिक तीव्रपणे समोर येणं की जर त्यांना गॅझेटच्या आधारे अशा प्रकारे कुणबीकरण त्यांचं होऊ शकतं तर मग आमचं का नाही? स्पष्टपणे सांगा की खरंच गॅझेटची पानं आरक्षणाचा मार्ग मोकळा करतात का? अजिबात नाही. त्याचं मुख्य कारण सांगतो. गॅझेटमध्ये 2 प्रकार आहेत. जातीचा एखादा संदर्भ जुन्या काळामध्ये जो असेल त्याचा रेफरन्स घेऊन जातीचं प्रमाणपत्र देणं हा भाग वेगळा आहे. हरिभाऊजी राठोड हे अतिशय आमचे मराठा मित्र आहेत, कारण अख्खे ओबीसी अंगावर येत असताना मराठा समाजाची न्याय भूमिका त्यांनी घेतली, त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. 2 मुद्दे ह्याच्यामध्ये महत्त्वाचे सांगतो मी. आता प्रचंड प्रमाणामध्ये मोर्चे निघत आहेत. मोर्चामध्ये येणाऱ्या गर्दीला कायद्यातल्या तरतुदी मगाशी दाभाडे साहेबांनी सांगितलं. माझ्याकडे आता एक केस आहे, किशोर गणपत चव्हाण वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. ह्या केसमध्ये एक रेफरन्स आहे. कोळी समाजाच्या एका महिलेने हैदराबाद स्टेटमध्ये एसटीचा दर्जा होता. तो दर्जा असताना त्यांनी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये हैदराबाद संस्थानातली काही जिल्हे विलीन झाले त्यावेळेस झालेल्या अटी शर्तीप्रमाणे तिथलं स्टेटस देणं क्रमप्राप्त होतं. ते का दिलं गेलं नाही मला आज माहिती नाही. पण ही केस जेव्हा 2007 मध्ये औरंगाबाद बेंचच्या हायकोर्टामध्ये गेल्यानंतर ती जी केसचं नाव मी या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगतो, नंदा यादवराव संकपाळे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, त्यामध्ये कोळीचं जे स्टेटस आहे ते देण्याला नकार दिला. दुसरा मला या ठिकाणी महत्वाचा मुद्दा काय सांगायचा आहे की राष्ट्रपतींनी SC/ST ची जी यादी आहे ती राष्ट्रपतींची प्रेसिडेन्शियल ऑर्डर 1950 ला झाली. त्याच्यामध्ये 2-3 वेळा काय बदल झालेत. कोणत्याही समुदायाला आदिवासीची लक्षणं सिद्ध करण्यासाठी जी TRTIES नावाची संस्था आहे पुण्याला, आदिवासी संशोधन संस्था, हिचा पहिला अहवाल प्राप्त करून घ्यावा लागेल.
त्या टर्म्समध्ये हे आदिवासी आहेत का हे सिद्ध करावं लागेल. त्यानंतर महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जी आमदारांची समिती आहे, ह्या आमदारांच्या समितीकडे हा विषय जातो. त्याच्यानंतर मग गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे जे सेक्रेटरी यांच्या मार्फत तो केंद्र सरकारला प्रस्ताव जातो. केंद्रामध्ये सेन्सस डिपार्टमेंट आणि एसटी कमिशन या दोन्हीकडे हा प्रस्ताव जातो. तो तिथं छाननी केला जातो. त्यानंतर एक ट्रायबल कमिटी आहे, त्या कमिटीकडे जातं. त्यानंतर संसदेच्याकडे दोन्ही सभागृहामध्ये जातं. त्या ठिकाणी ती दुरुस्ती झाल्यानंतर मग राष्ट्रपतींना हे डिक्लेरेशन केलं जातं. मोर्चे काढून काही होणार नाही असं तुम्ही नाही, नुसत्या गॅझेटवर हे होणारा नुसत्या गॅझेटवर होणार. आजही सांगतो, 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जमातीतल्या महार जातीचं नवबौद्ध म्हणून जे काही धर्मांतर झालं, याला शेवट अधिकृत मान्यता 1989 मिळावं लागली. प्रेसिडेन्शियल ऑर्डर मध्ये बुद्धिस्ट आणि शिखांमधला एक कम्युनिटीची सुदुरुस्ती करायला 1989 लागलं. बंजारा समाजाची लक्षणं निश्चितपणे दिसतात आदिवासींसारखी, त्यात काही वाद नाहीये. परंतु मी वारंवार सांगतोय की आपण आत्ताच्या शतकामध्ये उपचार एका पद्धतीने मागतोय आणि तंत्रज्ञान दुसरीकडे चाललंय. शेवट काय आहे तर बेरोजगारी, शिक्षणाचा दर्जा, प्रत्येक भागातल्या पायाभूत सुविधा ह्या जर सगळ्या समाजामध्ये पसरल्या तर प्रत्येकाचं उत्तर आपण जातीच्या आरक्षणामध्ये नाही शोधू शकत. हे कधीतरी आपल्याला महाराष्ट्राला आणि देशाला सांगावं लागेल. आणि मुळात राज्यकर्त्यांनी काय करायला पाहिजे, सगळ्याच राजकीय पक्षाच्या प्रत्येक गोष्टीचं जातीच्या अंगाने जे उत्तर शोधलं होतं ते घातक आहे महाराष्ट्रासाठी. खरंय सर. तुम्ही सर्वांगीण जर विकास केला तर सगळ्या समाजातले घटक पुढे आणण्यासाठी ज्या ज्या तरतुदी करण्याच्या आहेत ते जाती धर्माच्या पलीकडे जाऊन करा. तशा प्रकारचे प्रयत्न करावे लागतील. हरिभाऊ येतो मला अजून एकच मिनिट. नाही, चुकीचं जाऊ नये असं आता नाही विलासजी. प्लीज पटकन. चुकीचं जाऊ नये. नाही, एक मिनिट. नाही, त्यांनी म्हटले मी मराठा मित्र आहे आणि मी त्यांना आरक्षण मिळवण्यासाठी मदत केली. त्यांना 19% मध्ये घालायला मदत केली नाही. मी त्यांना सांगत होतो वेगळं आरक्षण द्या कुणबी मराठ्यांना. ठीक आहे आपण बोललो ना हरिभाऊ त्याच्याबद्दल. तुम्ही आमच्या धन्यवाद व्यक्त केले. बरं ठीक आहे चुकीचं नाही गेलं. त्यांनी धन्यवाद व्यक्त केले. हरिभाऊ मी येतो. पल्लवीताई मला सांगा, तुम्ही मागास आयोगाचे सदस्य राहिलेले आहात, रेणके आयोगाचं काम तुम्ही जवळून पाहिलेलं आहे. एकच समाज वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या जातींच्या आरक्षणामध्ये कसा काय हा पडलेला मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. हे असं का झालं? आणि आज तुम्ही सांगा की ही जी गॅझेटची पानं शोधली जात आहेत त्या पानांमध्ये आपलं आरक्षण दडलेलं आहे असं सांगितलं जात आहे, हे खरं आहे का? सगळ्यात पहिल्यांदा मला हे सांगायचं आहे की इथलं सरकार या राज्यातल्या वेगवेगळ्या जातींना एकमेकांच्या विरोधात लढायला दुश्मनी, द्वेष निर्माण करण्यासाठी यशस्वी ठरलेलं आहे, जे की पुढच्या काळासाठी आणि आताच्या काळासाठी खूपच घातक आहे. म्हणजे ही अराजकतेकडे घेऊन जाणारी वाटचाल आहे. दुसरा प्रश्न असा आहे की एकच जात की वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे. पुढे जाऊन मी असं सांगेन की एकच जात एकाच राज्यात वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे. एकच जात एका जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आहे. ज्याचं उदाहरण म्हणजे कैकाडी जर आपण घेतलं तर कैकाडी ही महाराष्ट्रामध्ये ओबीसी किंवा पर्यायाने राज्याच्या पातळीवर विमुक्तांमध्ये येते आणि हीच कैकाडी जात ही यवतमाळमध्ये एससी मध्ये येते, ज्याला क्षेत्रबंधन लागू आहे. आपण मध्य प्रदेशमध्ये जर गेलो तर मध्य प्रदेशमध्ये बैतूल नावाचा जिल्हा आहे, ज्याच्यामध्ये पारधी ही सगळ्यांना माहिती आहे जात आहे की आपल्याकडे विमुक्त, आपल्याकडे पारधी पण आपल्याकडे विमुक्तांमध्ये पण आहे आणि शेड्यूल ट्राईब मध्ये पण आहे. पारधी ही इथल्या काही सत्तासू वेगवेगळ्या प्रवर्गात आहेत. तर त्याच पद्धतीने बैतूल जिल्ह्यामध्ये पारधी ही ओबीसी मध्ये आहे, एसटी मध्ये आहे आणि गंमत म्हणजे ती जनरल मध्ये पण आहे. तर ही एकच जात वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे आणि हा सगळ्यात मोठा दोष आहे आपल्या इथला राज्यकर्त्यांचा. कारण का आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्व समाज, सर्व मानव समान आहेत या सम्यक भावनेने स्वतंत्र भारताची ध्येय वाटचाल पूर्ण केलेली आहे. पण सर्व मानव समान असताना वेगवेगळे समाज हे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकून खूप मोठा एक दोष निर्माण केलेला आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट असं काय झालं तर हे याच्यामुळे झालं कारण का हा समाज मुळात भटका विमुक्त समाज हा क्रिमिनल ट्राईब्स म्हणजे गुन्हेगारी जमात म्हणून हा कायद्याने ब्रिटिशांनी त्यांना गुन्हेगार ठरवलं होतं की जो 1952 पर्यंत
तारेच्या कुंपणात होता, ज्यांचा कुठलाही व्हॉइस नव्हता, जे स्वतःचे मुद्दे मांडू शकत नव्हते राजकीय पटलावर, प्रशासकीय पटलावर, ज्या पद्धतीने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी यांचं प्रतिनिधित्व होतं त्या पद्धतीने यांचं प्रतिनिधित्व नव्हतं आणि यांचे प्रश्न समजून घेणारे सुद्धा नव्हते. केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव व्यक्ती असे आहेत की ज्यांनी अॅन्युलेशन ऑफ कास्ट या त्यांच्या ग्रंथामध्ये भटक्या विमुक्तांबद्दल मोठ्या प्रमाणात बरोबर. पण मुद्दा हा आहे, मला हे सांगा की स्वातंत्र्याच्या आधी 1949 मध्ये डिप्रेस्ड कास्ट म्हणून एक कॅटेगरी होती, ज्याच्यामध्ये अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि क्रिमिनल ट्राईब्स कास्ट अशा पद्धतीने, म्हणजे क्रिमिनल पूर्वाश्रमीचे गुन्हेगार जमाती अशा पद्धतीने यादी होती. बॉन्ड्रिंग कम्युनिटीज म्हणून होती, अशा पद्धतीची यादी होती, ज्याच्यामध्ये हे सगळ्या विखुरलेल्या होत्या, म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये. जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण संविधानाची निर्मिती केली, संविधानाचं आपण लागू केलं आणि 1951 नंतर, म्हणजे 1950 नंतर 51 नंतर अनुसूचित जाती जमाती आयोग आले आणि त्या आयोगाने ह्या याद्या राज्यातल्या, म्हणजे राज्य सरकारने आपल्याला वाटेल तसं, आपल्याला मनाला येईल तसं या राज्यांची निर्मिती झाल्यावर यांना वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकलं. पण मग आता आजच्या घडीला 78 वर्षापूर्वीच्या त्या गॅझेटच्या पानांमधून आरक्षण मिळू शकेल का? मराठा कुणबी होईल का आणि बंजारा आदिवासी होईल का? आपण थोडंसं ह्याच्यावर गुणात्मक फरक बघितला पाहिजे. बंजारा आणि मराठांच्या मागणीचा, बंजारा समाजाचा मागणी आहे की त्यांना अनुसूचित जमातीमध्ये इन्क्लूड केलं पाहिजे आणि मराठा समाजाची मागणी अशी आहे की आम्ही ऑलरेडी ओबीसी मध्ये आहोत, म्हणजे मी काय त्यांचं समर्थन करत नाही, ते ऑलरेडी ओबीसी मध्ये आहेत आणि कुणबी मराठा कुणबी ही आम्ही एकच आहोत आणि आम्हाला जातीचे दाखले मिळायला प्रश्न येत आहे, म्हणून त्यांनी तो गॅझेटियरचा एक संदर्भ घेतलेला आहे. मुळात कोंडे साहेबांनी जसं सांगितलं, म्हणजे मी राज्य मागासवर्ग आयोगावर काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही एक प्रोटोकॉल होता की एखाद्या जातीला इन्क्लूड करायचं असेल, एक्सक्लूड करायचं असेल तर तुम्ही काय कोणत्या गोष्टी पडताळाल. तर त्याच्यामध्ये आम्हाला पीपल ऑफ इंडिया, म्हणजे भारत सरकारच्या अँथ्रोपॉलॉजी डिपार्टमेंटने जे सगळ्या देशातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये, गावांमध्ये जाऊन प्रत्येक जातीचा अभ्यास केला होता, ते आम्हाला संदर्भ म्हणून बघायचं होतं. दुसऱ्या ब्रिटिशांच्या काळात अँथ्रोपॉलॉजिस्ट होऊन गेले रसेल अँड हिरालाल यांचा आम्हाला तपासणं होता. तिसरं, वेगवेगळ्या जिल्ह्यांचे स्वतंत्र गॅजेट आहेत, जसं हे आपण हैदराबाद गॅझेटियर म्हणतो, हे तर आहेच आहे, पण जिल्ह्यांचे सुद्धा गॅझेटियर ब्रिटिश काळामध्ये आलेले होते. तर त्या गॅझेटियरचा संदर्भ घेऊन सुद्धा आम्ही त्या जातीची, जमातीची, पूर्वाश्रमीची पद्धत काय होती, खरंच ते ओबीसी आहेत का, खरंच त्यांचा तो व्यवसाय होता का, खरंच ते भटकंती करत होते का, या सगळ्याचा संदर्भ घेऊन त्या जातीला इन्क्लूड करावं की नाही. ठीक आहे, मग मला हाच मुद्दा घ्यायचा आहे. पहिल्यांदा डॉक्टर, तुमच्या वेळ कमी आहे माझ्याकडे, म्हणून रिऑर्गनायझेशन पुन्हा होऊ शकतं का आरक्षणाच्या संदर्भातलं? हे जे सगळे पेच निर्माण झालेले आहेत, मराठवाडा जेव्हा महाराष्ट्रामध्ये आला तेव्हा तिथले सगळे संदर्भ बदलून गेलेले आहेत. तिथलं जे ओरिजिनल आरक्षण होतं ते आरक्षण बदललं गेलेलं आहे. आता हे आरक्षण आपल्याला पूर्ववत करता येऊ शकतं का? त्याच्यात बदल करता येऊ शकतात का? कायदा काय सांगतो? असं करता येऊ शकत नाही. आणि माझी विनंती आहे सगळ्या मराठा बंजारा बांधवांना की हे जे गॅजेटियरच्या प्रेमातून आपण बाहेर पडा. आपला मोठा प्रेमभंग होणार आहे, लक्षात घ्या. हरिभाऊ प्रेमभंग होणार आहे म्हणतायत ते? बिलकुल होणार नाही, बिलकुल होणार नाही. तुम्ही एक मिनिट, दाभाडे साहेब, तुम्ही जे मोर्चे ऐका ना, प्रेमभंग होणार नाही. तुम्ही मोर्चे बघितले की नाही? मोर्चे बघताय तुम्ही? मोर्चे बघताय ना? मराठा समाजापेक्षा जास्त मोठे मोर्चे निघत आहेत. आपण मोर्चामधून मार्ग जात नाही आरक्षणाचा. हरिभाऊ, तुम्हालाही माहिती आहे ना का जातो? बघितलं ना, बघितलं ना, जरांगे पाटलांना बघितलं ना तुम्ही? दबावाचं राजकारण, लोकशाही राजकारण सोडणार नाही, आम्ही सोडणार नाही, आम्ही आरक्षण घेणार. पण दाभाडे साहेब, तुमच्यातून घेणार नाही, तुमच्या 7% मधून घेणार नाही, तुमच्या 7%ला आम्ही धक्काही लावणार नाही. आम्ही वेगळं आरक्षण घेणार आहोत. पल्लवी ताई, प्लीज एक जण बोलूया. गॅजेटियरचा प्रेम फक्त मराठा समाजासाठी असू शकतो का? गोरबंजारा समाजासाठी असू शकत नाही का? तेच सांगायचंय. गॅजेटियरचं त्यासोबत मला हे सांगायचं आहे. नाही, ऐकून घ्या. डॉक्टर 1 मिनिटात आलो, थांबा, त्यांचं म्हणणं काय ऐकू द्या.
गॅजेटेअरचा आधार फक्त मराठा समाजाला लागू शकतो आणि बंजारा समाजाला लागू शकत नाही, हे कुठल्या बेसवर आपण सांगू शकतो? ठीक आहे, मी विचारतो त्यांना. डॉक्टर शेवटचा 1 मिनिट आहे माझ्याकडे, शेवटचा 1 मिनिट आहे प्लीज. आणि मला बोलू द्या. हा बोला. 1909च्या गॅझेटियर मध्ये बंजारांचा उल्लेख अदर इम्पॉर्टंट ऍग्रिकल्चरल कास्ट आर बंजाराज म्हणजे इम्पॉर्टंट ऍग्रिकल्चरल कास्ट म्हणजे शेतकरी जाती असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर 1884चं जे गॅझेटियर आहे हैदराबाद गॅझेटियर, त्याच्यामधला मी उल्लेख वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की हे जे बंजारा समाज जो आहे तो मराठा आणि कुणबी सदृश्य आहे. म्हणजे लक्षात घ्या, गॅझेटियर मध्ये तुम्हाला मराठा कुणबी सदृश्य म्हटलेलं आहे. म्हणून म्हणतो की गॅझेटियर मध्ये अनेक विसंगती आहेत. ठीक आहे, नाही तुम्हाला दाभाडे तुम्हाला किती गॅजेटियर दाखवू? डॉक्टर मी तिघांनाही थांबवतोय. पल्लवीताई प्लीज तुमचं सबमिशन पटकन. गॅझेटियर मधल्या ह्या विसंगती आहेत. एक विसंगती गॅझेटियर मधली आता त्यांनी सांगितली, पण विसंगती ही सुद्धा आहे. हाच बंजारा समाज काही राज्यांमध्ये SC मध्ये आहे, हाच बंजारा समाज काही राज्यांमध्ये ST मध्ये आहे. मग तो महाराष्ट्रात अचानक OBC कसा काय झाला? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये तो OBC मध्ये आहे. आणि आपण नॉर्थ मध्ये गेलो, पंजाब, हरियाणा, दिल्ली याच्यामध्ये ते SC मध्ये आहे. तेलंगणामध्ये ST मध्ये आहे. हैदराबाद, आंध्र प्रदेश ST मध्ये आहे. कर्नाटक मध्ये SC मध्ये आहे. मग हा हैदराबादचाच एक भाग होता, तो महाराष्ट्रात आल्यानंतर OBC कसा काय झाला, हा माझा प्रश्न आहे. सांगितलं ना की त्या राज्यांनी त्यांच्या म्हणजे कुठलाही निकष न तपासता तो घेतलेला निर्णय आहे. मग आता त्याचा फेरविचार होऊ शकतो का? होऊ शकतो, पण तो केवळ केंद्राच्या पातळीवर होऊ शकतो. मला हाच सबमिशन करायचं आहे की हा मुद्दा हा राज्याच्या पातळीवरचा नाही. हरिभाऊ, तुमच्याकडे आता एकही खासदार नाही केंद्र पातळीवर. केंद्र पातळीवर लढावं लागेल. मी धन्यवाद देईन पल्लवी ताईंना. केंद्राच्या पातळीवर होऊ शकतं, बरोबर आहे. केंद्राच्या पातळीवर आम्ही मुंबई गाठणार, मग दिल्ली गाठणार. मोदी साहेब देतील ना मला आरक्षण. जरांगे पाटील ऑलरेडी दिल्लीकडे निघाले जातात. केंद्राच्या पातळीवर होणार आहे हे सर्वश्रुत आहे. आमचं मागणं आहे की महाराष्ट्र शासनाने तशी शिफारस तरी केली पाहिजे ना. जोपर्यंत महाराष्ट्र शासन सेंट्रल गव्हर्नमेंटला शिफारस करणार नाही तोपर्यंत ती प्रोसेस कशी कंप्लीट होणार? आमचा पहिला मुद्दा हाच आहे की मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने तशी शिफारस करावी. महाराष्ट्र शासनाच्या हातामध्ये जे आहे ते तरी त्यांनी करावं ना. कोंढरे सर जर समजा आता प्लीज खूप महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने संदेश भाऊंनी सांगितलं की महाराष्ट्र सरकारने ती शिफारस केली पाहिजे. मला तुम्हाला एक मुद्दा महत्वाचा निदर्शनास आणून द्यायचा आहे की सर्व भटक्या विमुक्तांना आदिवासीमध्ये, ट्राईब्समध्ये टाकण्यात यावं अशी मागणी वेगवेगळ्या पातळीवर सगळ्यांनी केलेली आहे. आणि त्यासाठी 2007 मध्ये अग्रवाल कमिटी महाराष्ट्रात नेमली होती की जो की अभ्यास करून महाराष्ट्र सरकारला हे देणार, शिफारस करणार होता की या भटक्या विमुक्तांना आदिवासीमध्ये टाकावं की नाही. त्या अग्रवाल कमिटीबद्दल कोणीही बोलत नाही. 10 वर्ष अग्रवाल कमिटीने सरकार म्हणजे सर्वसामान्यांच्या टॅक्स मधून गेलेला पैसा सरकारने त्यांना वापरला. राजेंद्र कोंढरे सर, मी एकच गोष्ट सांगतोय की कोणाला आदिवासीमध्ये जायचं असेल तर त्याला मार्ग बंद नाहीयेत, पण ड्यू जी प्रोसेस आहे ती प्रोसिजर मध्ये जर बंजारा समाजावर तो अन्याय झालेला असेल तर तो अन्याय गॅझेटच्या माध्यमातून दुरुस्त होणार नसून केंद्र सरकारने जी निर्धारित केलेली अनुसूचित जमातीमध्ये जाण्यासाठी जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर पहिल्यापासून ती शेवटपर्यंत पूर्ण केली आणि त्याच्यामध्ये ती लक्षणं आढळली तर 100% त्यांचा समावेश होऊ शकतो. माझा फक्त महाराष्ट्राला एकच प्रश्न आहे की लोक विधी साक्षर नसतात, कायदे साक्षर नसतात आणि मग त्यामुळे काय होतं, लोक आशावादी होतात. मुळात नेत्यांनी राजकारण, आंदोलन, मोर्चे करताना आपल्या समाजाला जे विधी साक्षरतेमध्ये जे परफेक्शन आहे हे परफेक्शन महाराष्ट्र शासनाची मी आजच पोस्ट टाकलेली की शासन काय करतं, मोर्चे येऊन देतं आणि नंतर उत्तर शोधत बसतं. माझं काय म्हणणं आहे की तुमच्याकडे ऍडव्होकेट जनरल पासून सगळी यंत्रणा आहे, तुम्ही एका वाक्यात सांगायला पाहिजे की आदिवासी होण्यासाठी ही लक्षणं आहेत आणि ती जर बंजारा समाजाने पूर्ण केली तर होऊ शकतं, नाही केली तर नाही होऊ शकत. ठीक आहे, एवढं सांगायचं जर महाराष्ट्र नाही. मला सांगायचं काय साहेब,
की एवढे मोठे मोर्चे निघाल्यानंतर महाराष्ट्राच्या मनुष्यबळाचं लाखो कोटी रुपयाचं नुकसान होते, लाखो कोटी. अहो सर, कारण याच्यामध्ये रुपयांचं सांगताय, पिढ्या चालल्या. आजोबांना आंदोलन सुरू केलं होतं, नातू सुद्धा आज पुन्हा त्याच मोर्चांमध्ये आहे. हरिभाऊची उभी हयात गेली आहे त्या सगळ्यामध्ये आंदोलन करताना. हरिभाऊ तरुण होते जेव्हा ते आंदोलन करायचे, ह्या सगळ्याबद्दल. आता हरिभाऊचं वय झालं थोडं. तर अशा पद्धतीनं हे लढे लढले जात आहेत. पुन्हा मी तेच सांगतो की आज इथं सगळ्या प्रश्नांची मुळं आरक्षणाच्या माध्यमातून शोधली जात आहेत. त्या पानांमधून आपला उत्कर्ष साधला जाईल असं सांगितलं जात आहे, पण मूळ ते नाहीच आहे. मूळ हे आहे, इथल्या शेतीत आणि मराठवाड्यातला जो उद्रेक आहे, असंतोष आहे, तो समजून घेणं गरजेचं आहे. त्यावर उत्तर शोधणं गरजेचं आहे. 78 वर्षानंतर रेल्वे आली, झुकझुक गाडी, जी आता लहान मुलांच्या स्वप्नात सुद्धा येत नाही, ती आज आली म्हणून माणसं जर खुश होत असतील तर विचार करा परिस्थिती किती गंभीर आहे. सामान्य माणसाची काय प्रतिक्रिया याच्याबद्दलची जाणून घेऊया. मराठा बंजारा समाजाला गॅझेट आरक्षण देऊ शकेल का? त्यांची आशा काय सांगते बघा. 73% लोकांना वाटतंय होय, 27% लोकांना नाही वाटतंय. पण आजही माणसं 78 वर्षापूर्वीच्या त्या गॅझेटच्या पानांमध्ये उत्कर्षाची आपली सगळी संधी शोधतायत. त्याचं उत्तर सरकारनं देणं गरजेचं आहे आणि कायदे तज्ज्ञांनी सुद्धा देणं गरजेचं आहे. आपण केवळ मंथन केलं. आज या चर्चेत आपण सगळ्याच जण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या आजच्या चर्चेत आपण इथंच थांबतोय. धन्यवाद.